एक छोटा सा पिक एंड स्पीच या इसे हिंदी में कहा जाता है चुने और बोले. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಅದನ್ನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿಟ್ಸ್ ಅನ್ನ ಹಾಕಿ ಯಾವ ವಿಚಾರ ಬಂದಿರುತ್ತೋ ಅದನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ಹೇಳುವಂಥದ್ದನ್ನ ಪಿಕ್ ಅಂಡ್ ಸ್ಪೀಚ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅಥವಾ ಆಶುಭಾಷಣ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿಯೇ ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಸಹ चुने और बोले, चुने और बोले ऐसे कहा जाता है. इसे इलेनप्पा इदन्न ಮಾಡೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂದ್ರೆ बच्चों में रहने वाले जो भी विचार हो उस विचार को आसानी से वह दूसरों को बोले ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರ ಶೈಲಿಯನ್ನ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದನ್ನ ಹೇಳುವಂತಹ ಒಂದು ರೀತಿಯನ್ನ ಅಥವಾ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ರೀತಿಯನ್ನ ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಮಾಡಬಹುದಾಗಿದೆ. ಇದು ಪಠ್ಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ ವಸ್ತುವನ್ನ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ ವಸ್ತುಗಳನ್ನ ನೀಡಿಬಿಟ್ಟು ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಸುಮಾರಷ್ಟು ಚಿಟ್ಸ್ಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ವಿ. ಆಗಲೇ ಅವರು अपने अपने विचार को चुने ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಬಂದು ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂದೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಪಿಕ್ ಅಂಡ್ ಸ್ಪೀಚ್ ಅಥವಾ ಚುನೆ ಔರ್ ಬೋಲೆ ಇದೇನಪ್ಪ ಯಾಕೆ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಏನಪ್ಪ ಯಾ अभ्यास किसी वस्तु या किसी विषय पर बोलने की क्षमता को परीक्षण करना. ಯಾಕೆ ಇದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವಂತಹ ಅಥವಾ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಮಗುವಿನಲ್ಲಿ ಬೆಳೆಸುವ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪದ್ಧತಿಯೇ ಚುನೆ ಔರ್ ಬೋಲೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಹಾಂ, ಮೊದಲಿಗೆ ಈ ಒಂದು ಶುರು ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುನ್ನ ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ಮರಿಸ್ತಾ ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ತಮ್ಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಯಾರಿಯನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಥವಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಯಾರು ರಾಜೇಶ್ವರಿ ಅವಳು ಭಗವಂತನನ್ನ ಸ್ಮರಿಸ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मेरा नाम राजेश्वरी है. मैं 10वीं कक्षा में पढ़ रही हूँ. मेरा विषय वर्णमाला और उसके वेद. पहले हम वर्णमाला परिभाषा का अर्थ जान लेंगे. वर्णमाला का वेद परिभाषा किसी भाषा में प्रयुक्त होने वाले वर्णों के समय ही वर्णमाला है. वर्णमाला में 46 अक्षर है. वर्णमाला में 3 विभाग है: स्वर, व्यंजन, प्रयोगवाहक. स्वर का अर्थ है ऐसा अक्षर किसको उच्चारण स्वयं होता है. स्वर का अच्छा भी कहते हैं. स्वरों की संख्या 11 है. आ, ई, उ, ए, है, ओ, औ. स्वरों को 2 विभाग है: ह्रस्व स्वर और दीर्घ स्वर. ह्रस्व स्वर का अर्थ इनको उच्चारण में केवल एक मात्रा का समय लगता है. आ, ई लगता है. ह्रस्व स्वर का 4 अक्षर है. आ, ई, उ, दीर्घ स्वर का अर्थ इन स्वरों के उच्चारण में ह्रस्व स्वर में दुगुना यानी 2 मात्राओं का समय लगाता है. आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. व्यंजन का अर्थ स्वरों की सहायता से बोले जाने वाले वर्णों को व्यंजन कहते हैं. क, ख, ग, ञ, छ, ज, ञ, ट, ढ, ढ, ण, थ, थ, द, ध, न, प, प, ब, भ, म.
है भेद और उदाहरण से जो जानकारी दी है इसके लिए बहुत ಖುಷಿ ಹೋಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾಮಪದ ಮತ್ತು ನಾಮಪದದ ವಿಧಗಳಲ್ಲದೆ ಅದರ ಉದಾಹರಣೆಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ತನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದಿನ ತಯಾರಿ ಯಾರು? ತೇಜಸ್ವಿನಿ. ಈಗ ಕವಿತಾ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವುದಿದು? सर्वनाम. मेरा नाम कविता है, 10वीं कक्षा में पढ़ रही हूँ. मेरा विषय सर्वनाम और उसके भेद. पहले हम सर्वनाम अर्थ का जान लेंगे. सर्वनाम का अर्थ संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले विकारी शब्दों को सर्वनाम कहते हैं. सर्वनाम के भेद कितने 6 होता है. पुरुषवाचक सर्वनाम, निश्चयवाचक सर्वनाम, अनिश्चयवाचक सर्वनाम, संबंधवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, निजवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम जब हम अपने दोस्त के किसी तीसरे की बात करते हैं. हम उन्हें उत्तम पुरुष, तुम मध्य पुरुष, वह अन्य पुरुष, इन्हें ये अंग्रेजी की कहती है. पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण: मैं खाना बांध रही हूँ, तुम पढ़ाई करो, वह सो गया. निश्चयवाचक सर्वनाम जैसे ये, वह, वे. निश्चयवाचक सर्वनाम का अर्थ जिससे किसी निश्चय वस्तु का बोध हो उसे निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे यह, ये, वे, यह. उदाहरण: ये बुक है, यह मेरी गुड़िया है, वह मेरा दोस्त. अनिश्चयवाचक सर्वनाम जैसे कोई, कुछ. अनिश्चयवाचक सर्वनाम का अर्थ जिन सर्वनामों से किसी वस्तु का निश्चय बोध नहीं हो पता उन्हें अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे कोई, कुछ. उदाहरण: कोई आया था, कुछ काम रहा होगा. संबंधवाचक सर्वनाम जैसे जो, सो, जिस. संबंधवाचक सर्वनाम का अर्थ जब एक सर्वनाम के साथ संबंध स्थापित करता है तो वह संबंधवाचक सर्वनाम होता है. जैसे जो गुफा में रहते हैं वो सन्यासी है. जो करेगा वो करेगा. प्रश्नवाचक सर्वनाम जैसे कौन, क्या. प्रश्नवाचक सर्वनाम का अर्थ जहाँ प्रश्न पूछ जैसा प्रतीत हो ऐसे शब्द प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे तुम क्या पढ़ रहा है. प्रश्नवाचक सर्वनाम का उदाहरण: क्या आज मंगलवार है, अगली छुट्टी कब होगी. निजवाचक सर्वनाम का जैसे अपने, समय, आप. निजवाचक सर्वनाम का अर्थ जिस सर्वनाम में निज जीवन जैसे प्रातीत हो उसे निजवाचक सर्वनाम है. जैसे मैं अपना काम कर रहा हूँ. धन्यवाद. सर्वनाम और उसके भेद उदाहरण सहित जो जानकारी दी है इसके लिए कविता को धन्यवाद. नेक्स्ट या अगला विचार है तेजस्विनी का लिंग और वचन. इन्हें 2 विचार मिल चुका है. ಒಳಗೆ 2 ವಿಚಾರಗಳು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಎಂದ್ರೆ ಲಿಂಗ ಮತ್ತು ವಚನ. मेरा नाम तेजस्वी है, मैं 10वीं कक्षा में पढ़ रही हूँ. मेरा विषय लिंग और वचन उसके भेद है. पहले हम लिंग का अर्थ परिभाषा जान लेंगे. संज्ञा के जिस रूप से उसके पुरुष या स्त्री जाति होने का बोध उसे लिंग कहते हैं. जैसे लड़का, लड़की,
कहेंगे। शब्द के जिस रूप से उसके एक अथवा अनेक होने का बोध हो उसे वचन कहते हैं। वचन में दो प्रकार है, एक वचन और बहुवचन। एक वचन बच्चा शब्दों के जिस रूप से एक ही वस्तु, व्यक्ति या पदार्थ का बोध है उसे एक वचन कहते हैं। जैसे लड़का, पुस्तक, बिल्ली, तलवार, माला। बहुवचन शब्द के जिस रूप से अनेक वस्तुओं, व्यक्ति का पदार्थ का बोध हो उसे बहुवचन कहते हैं। जैसे लड़के, पुस्तकें, बिल्लियाँ, तलवार, मालाएं। एक वचन और बहुवचन जैसे लड़का, लड़के, पत्ता, पत्ते, पकड़ा, पकड़े, बात, बातें, गहना, गहने, आंख, आंखें, बहन, बहने, रात, रातें, बेटा, बेटे, चाटा, चाटे, रुपया, रुपये, रुपया रुपये, रुपया, रुपये, कमरा, कमरे, घोड़ा, घोड़े, बच्चा, बच्चे, तारा, रास्ता, रास्ते, जूता, जूते, कलम, कलमे, कमल, कमले, किताब, किताबें, गत्ता, गत्ते, गदा, गदे, लोटा, लोटे, तोता, तोते, धागा, धागे, माला, मालाए, माता, माताए, कन्या, कन्याए। धन्यवाद। ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು ವಿಚಾರಗಳಾಯ್ತಲ್ವಾ. ವರ್ಣಮಾಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಣ್ಣ ಮತ್ತೆ ಸಣ್ಣಕ್ಕೆ ಭೇದ, ಸರ್ವನಾಮ, ಲಿಂಗ, ವಚನ ಆ ಎರಡು ಒಂದೇ ಪಾಯಿಂಟ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ತಯಾರಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರ ಆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸಹ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಏನು ಮಾಡಬಹುದು, ತುಂಬ ಸರಳವಾಗಿ ಹೇಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನನೂ ಮಾಡಿದ್ರು. ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಈ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ. ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಯತ್ನದೊಂದಿಗೆ ಮಾಡಿದರೆ ಇದೆಲ್ಲ ಪರೀಕ್ಷಾನುಕೂಲಕ್ಕಾಗಿಗೋಸ್ಕರನೇ ಮಾಡಿದ್ರು ಅಲ್ವಾ. ಎಕ್ಸಾಮ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅಥವಾ ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗಿ ಬೇಕಾಗಿರೋ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವಿವತ್ತು ಯಾವುದು ಚುಣಿಯ ಒಂದು ಸ್ಪೀಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಪೀಚ್ ಮೂಲಕ ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ಮತ್ತೊಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಅವಳಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಯಾವುದಮ್ಮ, ಲಾಸ್ಟ್ ಒಂದು ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಅನ್ನೋದನ್ನ ಮತ್ತೊಂದು ವಿಚಾರ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಬಂದಿದೆ ಅವರಿಗೆ. अंत में और एक विचार है, इस छात्र के आए हुए विचार है विलोम शब्द। हालमा पर विलोम शब्द के विचार के बारे में इन्होंने अपने विचार व्यक्त करने वाली है। मेरा नाम आनंद सिंह है, 10वीं कक्षा में पढ़ रही हूँ। मेरा विचार है विरुद्धार्थक शब्द या उल्टे शब्द। विरुद्धार्थक शब्द किसी उल्टे शब्द अर्थ देने वाले शब्दों की उल्टे शब्द कहते हैं। जैसे कि उदाहरण अमीर, गरीब, गुण, दोष, कम, अधिक, अच्छा, बुरा, छोटा, बड़ा, कला, सफेद,
ವಿದ್ಯುತ್ ಶಬ್ದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಉದ್ದೇ ಶಬ್ದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿಪರಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸುಮಾರು ಅರ್ಥಗಳನ್ನ ಹೆಸರಿಸ್ಬೋದು. ಈ ಯಾವುದೇ अंशಗಳಾಗಲಿ ಅಂದರೆ ऐसे व पिकल स्पीच के लिए चुने गए विचार जो है आपको दक्षिणी कक्षा में आने वाली परीक्षा के लिए उपयोगी है और अन्य विचार भी है अगले क्लास में या अगले विचारों में हम इसको चुनकर क्लियर करेंगे. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಯಾವುದೇ ವಿಚಾರಗಳಾಗಿರೋದು ಎಲ್ಲವೂ ಸಹ ಪರೀಕ್ಷಾ ಉಪಯೋಗ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಿಟರ್ನ್ ಸ್ಪೀಚಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮಂಚ್ಪರ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ಈ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸಹ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಈ ಒಂದು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕ್ಲಾಸನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪದಲ್ಲಿ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಭಾಗ್ಯ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲೆ